बाळूमामाच्या नावानं चांग भलं. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनातून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून घडत असतं. कोट्यवधी रुपयाची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसे कमावी लागतात. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. एकदा आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागे वळून पाहू नका. मागील भागातील आरशामध्ये आपले भाग्य कधीही मिळणार नाही. कुठेतरी केलेले कर्माची भीती आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते? पाप विचारत असते, शरीरात नाही, आणि गंगा शरीर धुते, विचार नाही. दुसऱ्याला धोका देणे, फसवणे सोपं असतं हो, पण तीच वेळ स्वतःवर आल्यावर कळते धोका, फसवणूक आणि दुसऱ्याचे मन म्हणजे काय असते. श्रद्धा ही समर्थवान असते. कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असू शकत नाही. कोणीच कुणाचं नसतो. साथ देहाची आणि होती माती आपणास. माती आपणच. आपल्या जीवनाचं सोबती कशाला हवी ही खोटी नाती. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका. बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते. लोकांचं काय, लोक तर कशात पण चुका काढतात. आयुष्यात आपल्या वाईट गोष्टींना नाकारून चांगल्या गोष्टी अंगीकृत करून चांगल्या कामासाठी सीमा उल्लंघन करा. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. तसे जीवनात कितीही ताणतणाव असला तरी डोकं शांत ठेवा. मार्ग नक्कीच निघतो. मग एक एक पाऊल टाकत चला. रस्ता आपोआप मोकळा होत जातो. दुःखात पाठ दाखवणारे आणि परिस्थितीत समोर पाठ देणारे यातील फरक म्हणजे माणुसकी. असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करणे यासारखे बोलके नाटक कोणते असू शकत नाही. आयुष्याला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याचा परीघ आणि त्यांच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागतो. सर्व दरवाजे बंद झाले तरीही बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा बाळूमामांपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर बाळूमामा तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. अरे संकटाला घाबरून तू डगमगू नकोस, विश्वास ठेव. अरे ज्यांनी हे ब्रह्मांड निर्माण केलं आहे तोच ब्रह्मांड नायक श्री बाळूमामा तुझ्या पाठीशी सावलीसारखा उभाच आहे. तू का काळजी करतोयस? तुझी काळजी करायला मी आहे. कर्म हे भोगूनच संपवावे लागते, भोगल्याशिवाय ती संपतही नाही. कर्म टाळताही येत नाही, फक्त त्याची तीव्रता कमी करता येते. माझे बाळूमामा माझ्या बरोबर आहे, ते करेल ते योग्यच असेल असा विश्वास आपणास नवीन कर्मांपासून दूर ठेवतो व जुने कर्म भोगण्याची शक्तीच देते. हे शक्तीच कर्माची तीव्रता कमी करते. अरे ज्यांनी श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या तळावरील महाप्रसाद खाल्ला त्यांच्या जीवनाला मोक्षाचा मार्ग प्राप्त झाला. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापाचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक. शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे. अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही. आपत्ती म्हणजे आपल्या सर्वात मोठा गुरु. कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते, फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात. जीवनातील काही पराभव हे विजयहून अधिक श्रेष्ठ असतात. रागाहून तुमची शक्ती वाया घालवू नका, शहाणेपणाने काम करा. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवलं तो रंग म्हणजे बाळूमामा. मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळेल. पाठीवर जर देवाचा हात असेल तर मग घाबरण्याचे कारणच काय आहे? विश्वास ठेव देवावर, तो सगळं व्यवस्थित करतो. आपण कोणाचं वाईट केलं नाही तर देव आपलं सुद्धा वाईट करत नाही. तुझ्या मनासारखं घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझंच निर्णय चुकतात पण माझे नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी चुका दाखवायला. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पायऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे.
त्यात प्रामाणिकपणा असला तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंद आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.